मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीडमध्ये विराट मोर्चा निघतोय। बीडमधील मुक मोर्चात सर्वपक्षीय नेते हे सहभागी होणार आहेत। देशमुख हत्ये प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी ही मोर्चाच्या माध्यमातून केली जाते। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे। बीडमधील शाळा, दुकानं हे आज बंद ठेवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। बीडमधून आपले प्रतिनिधी किरण ताजने आणि उदय नागरगोजे आपल्यासोबत आहेत। सुरुवातीला जाऊया किरण ताजने यांच्याकडे। किरण, तुम्ही आता बीडच्या नेमक्या कोणत्या भागात आहात? आंदोलक तुमच्यासोबत आहेत का? आंदोलक असतील तर आंदोलकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? काय नेमक्या भावना आंदोलक व्यक्त करतायत? अर्थातच त्या भावना उग्र असतील। काय मागणी घेऊन आजचा हा मोर्चा केला जातोय आणि स्वरूप कसं असेल? विक्रांत, खरं म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी या प्रमुख मागणींसह हे मोर्चेकरी जे आहेत ते बीड शहरातून या ठिकाणी आजच्या दिवशी निषेध मोर्चा काढताय। मी सध्या आंबेडकर पुतळा जो बीड शहरातील मुख्य भागामध्ये आहे त्या ठिकाणी आहे आणि त्याच ठिकाणाहून मोर्चाला सुरुवात होणार आहे। एकूणच जर बघितलं तर या सगळ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातील अनेक दुकानं असतील ती आजच्या दिवशी बंद आहे, शाळा देखील बंद आहे, कॉलेजेस बंद आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर निषेध मोर्चाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील बंदोबस्त हा तैनात आहे। ठिकठिकाणी पोलिसांची पथकं ही तैनात आहे। एकूणच जर बघितलं तर या मोर्चाचा जो मार्ग आहे त्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांची जी पथकं आहे त्यांच्याकडनं येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवलं जात आहे। जो मोर्चेकऱ्यांचा जो मार्ग आहे तो या ठिकाणी सुरळीत कसा राहील याच्यासाठीचा प्रयत्न आहे। एकूणच जर बघितलं तर छोटे छोटे बॅनर घेऊन हे सगळे मोर्चेकरी जे आहे ते यामध्ये सहभागी होणार आहे। एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक जे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आहे ते या ठिकाणी आलेले आहेत। जे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी आहेत ते या ठिकाणी त्यांचा ते आढावा घेत आहे। एकूणच जर बघितलं तर त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। सर, आजच्या दिवशी मोर्चा आहे, काय सांगाल? कशा पद्धतीचं नियोजन आपण केलंय? नाही, ते बंदोबस्त लावलेला आहे आम्ही पोलीस स्टेशन आपल्या पोलीसच्या बीड पोलीसच्या आपण बंदोबस्त लावलेला आहे। बंदोबस्तासाठी आपण बरेच मीटिंग पण घेतलेली आहे। मोर्चा पीसफुल राहण्यासाठी आपण आवाहन सुद्धा केलेलं आहे। धन्यवाद। आरोपींना अटक करावी अशा प्रमुख मागणींसह हे सगळे मोर्चेकरी रस्त्यावर उतरलेले आहे। नेमका काय त्यांना दिलासा आपण द्याल? कधीपर्यंत उर्वरित आरोपी जे आहेत ते अटक केले जातील? कशा पद्धतीने तपास सुरू आहे? सध्या तपास CID कडे आहे, तपास बीड पोलीसकडे नाही। आपला बीड पोलीस तर्फे आम्ही त्यांना पूर्ण सपोर्ट आम्ही त्यांना दिलेला आहे। थँक्यू। आपण जर बघितलं तर पोलीस अधीक्षक जे नवनियुक्त पोलीस अधीक्षक आहे त्यांची ही प्रतिक्रिया होती। आपण जर बघितलं तर ज्या बीड शहरामध्ये हा मोर्चा काढला जातोय त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलीस अधीक्षक स्वतः पाहणी करतायत, मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि तुम्ही थेट पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची प्रतिक्रिया पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली। धन्यवाद। यानंतर जाऊया उदय नागरगोजे आपले प्रतिनिधी बीडमधून आपल्या सोबत आहेत। उदय, तुम्ही बीडच्या नेमक्या कोणत्या भागात आहात आणि मोर्चाला साधारण किती वाजता सुरुवात होणार आहे? नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर हा जो मोर्चा आहे तो देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी आहे आणि या मोर्चासाठी आता संपूर्ण देशमुख कुटुंब देखील या ठिकाणी दाखल झाला आहे। त्यांच्यासोबत मस्साजोगचे ग्रामस्थ देखील बीडमध्ये पोहोचले आहेत। आपण सध्या देशमुख कुटुंब ज्या ठिकाणी थांबले आहेत त्या ठिकाणी आहोत। थोड्याच वेळापूर्वी देशमुख कुटुंबियांनी आपल्या भावना देखील व्यक्त केल्या आहेत पुढारीकडे की या प्रकरणात जो आम्हाला न्याय पाहिजे तो न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा आहे। संपूर्ण समाज आमच्या पाठीशी उभा राहिला आहे। या समाजानं आमच्या पाठीशी असंच कायम उभा राहावं अशी अपेक्षा संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे तिने व्यक्त केली आहे। आता मोर्चासाठी ते थोड्याच वेळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे देखील रवाना होणार आहेत। विविध पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड असतील, आमदार सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश सोळंके असतील, हे सर्वजण या मोर्चामध्ये सहभागी होणार असून या प्रकरणात तातडीने तपास व्हावा तसेच हा जो खटला आहे या प्रकरणाचा तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी एकंदरीतच या मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली जाणार आहे। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर बीड शहरातील बाजारपेठ अघोषित बंद असल्याचं पाहायला मिळतंय। तसेच विविध शाळांना देखील सुट्टीच जाहीर झाल्याचं दिसतंय आणि या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलीस देखील सतर्क आहेत। विविध ठिकाणात बंदोबस्त वाढवला आहे। SRPFच्या 2 कंपनी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत। एकंदरीतच 500 स्थानिकचे जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत पोलीसचे, ते देखील या बंदोबस्तासाठी तैनात असून हा मोर्चा शांततेत पार पाडावा असं आवाहन पोलीस विभागाच्या वतीनं करण्यात आलंय। बरं उदय, या मोर्चाचा मार्ग नेमका कसा असणार आहे या संदर्भातला काही तपशील, सोबतच किती मोर्चेकरी किती आंदोलक सहभागी होऊ शकतात, अंदाज?
नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. माळीवे सुभाष रोड मार्गे हा मोर्चा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापाशी येणार आहे. तिथून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय असं एकंदरीत या मोर्चाचा मार्ग असणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी प्रशासनाला मागण्यांचं निवेदन दिलं जाणार आहे. त्या ठिकाणी देशमुख कुटुंबातील ज्या काही व्यक्ती आहेत त्या आपलं मनोगत देखील व्यक्त करू शकतात आणि त्यानंतर या मोर्चाचा समारोप होईल असं एकंदरीत स्वरूप असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विक्रांत.